मित्र संजय थोरात युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सार्वजनिक जीवनातल्या महत्वाच्या वक्तृत्व या विषयावरती चर्चा करणार आहोत. रेडिओ, टीव्ही आणि वर्तमानपत्र याप्रमाणे वक्तृत्व हे देखील जनसंवादाचं प्रभावी माध्यम आहे. काळाच्या ओघात आपल्याकडे वक्तृत्व काल होतं, आज आहे आणि उद्याही टिकून राहील. थोडक्यात अज्ञान युगापासून विज्ञान युगापर्यंत आपल्याकडे वक्तृत्व आहे. पण या वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्वाचा समावेश आहे, वक्तृत्वाचा समावेश नाही. आणि त्यामुळे वक्तृत्व ह्या विषयावरती जाणीव जागृती करावी या भूमिकेतून आपण सातत्यानं काम करीत आहोत. आपण 2006 साली हे वक्तृत्व नावाचं हे पुस्तक प्रकाशित केलं. तर हे जे पुस्तक आहे ह्याला महाराष्ट्र शासनानं उत्तेजनपर शिफारस दिलेली आहे. रयत शिक्षण संस्थेनं देखील रयत शिफारस म्हणून शाळा महाविद्यालयांना शिफारस केलेली आहे. या आतापर्यंत 26 आवृत्त्याचा विक्रम करणाऱ्या या पुस्तकामध्ये एकूण 12 प्रकरणं आहेत. त्यामध्ये ग्रीकांच्याकडची जी परंपरा आहे की ग्रीको रोमन संस्कृतीचं वक्तृत्व हे बौद्धिक आपत्य कसं आहे त्याचा पहिल्या प्रकरणामध्ये वेध घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची मौखिक परंपरा अधोरेखित केलेली आहे. आणि 3, 4 आणि 5 या प्रकरणामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत जे नामवंत वक्ते होऊन गेले त्यांच्या शैलीचा परिचय आहे. पुढच्या प्रकरणामध्ये व्यासपीठ संस्कृती आपली कशी वेगाने ढासळते आहे आणि व्यासपीठाच्या शत्रूंना व्यासपीठाचं मित्र कसं बनवायचं याचं विवेचन केलेलं आहे. तर 7वं प्रकरण हे सैद्धांतिक आहे, म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या वक्तृत्वाचा वेध तिथं घेतलेला आहे. आणि मग तुमचं व्यक्तिगत वक्तृत्वाचं सादरीकरण कसं असावं, प्रभावी भाषण कसं करावं, भाषण रंग कसे असावेत, श्रोत्यांची भूमिका भाषणामध्ये काय असते आणि समारोप, अशा 12 प्रकरणामध्ये या पुस्तकाची मांडणी आपण केलेली आहे. आता हा पुस्तकाचा आशय जो आहे तो अनौपचारिकरित्या वक्तृत्व हा विषय शिकवणार आणि वक्तृत्व या विषयाचा सांगोपांग विचार करणारं अशा प्रकारचे पुस्तक अर्थातच महाराष्ट्रभर अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेलं आहे. मग अनेक ठिकाणी वक्तृत्व या विषयावरती व्याख्यान दिल्यानंतर आणि अन्य विषयावरती देखील बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना माणूस हा बोलणारा प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला बोलण्याचा हक्क आहे आणि तो उत्तम बोलू शकतो. पण पाश्चात्य राष्ट्रासारखी औपचारिक शिक्षणाची परंपरा आपल्याकडे नसली तरी आपल्याकडे अनौपचारिक अशा प्रकारची मौखिक परंपरा आहे की जी सलग आहे, जी कृषी प्रधान आहे, ती ग्रामीण आहे, ती कधी मरत नाही. या मौखिक परंपरेचा जर वापर केला तर प्रत्येक मराठी माणूस हा उत्तम वक्ता बनू शकतो यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून मग आपण वक्ता प्रशिक्षण किंवा वक्तृत्व प्रशिक्षण या नावानं ईश्वरपूर शहरामध्ये एक कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. तर या कार्यशाळामध्ये जे सहभागी वक्ते आहेत त्यांचा आतापर्यंत आपण घेतलेल्या सर्व कार्यशाळांचा सक्सेस रेट जो आहे तो 100% आहे. कारण आपली मूळ भूमिकाच विचारसूत्रच असं आहे की वक्ते जन्माला येत नाहीत, तर वक्ते घडावे लागतात, वक्ते घडवावे लागतात. या भूमिकेतून आपण ह्या वक्ता प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेत असतो. आता या फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर 17, 18 आणि 19 फेब्रुवारी असे 3 दिवस ह्या महिन्यातली वक्तृत्व कार्यशाळा ईश्वरपूर शहरामध्ये होणार आहे. प्रत्येक महिन्यातच आपण ईश्वरपूर शहरामध्ये किमान 3 दिवसाचं ही वक्तृत्व कार्यशाळा घेतो. तर ह्या कार्यशाळा घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर देखील माझा असा अनुभव आहे की लोकांना वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये 3 टप्प्यामध्ये आपली माणसं अडकलेली आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे स्टेज फ्राईट, की व्यासपीठाची भीती वाटणं, की भाषण करायला उभं राहिल्यानंतर हातपायाला कापलं भरणं, काही वेळेला काही लोकांना घाम येतो, काही लोकांचा तर स्टेच्यूच होतो, काही लोकांना तोंडात आपल्या काहीतरी अडकलंय असं वाटतंय. एक नवोदित वक्ता मला असं म्हणाला की सर मी इथे येण्यापूर्वी देवाला साक्षी ठेवून माझं भाषण पाठ करून आलो होतो. आता भाषणाला उभा राहिल्यानंतर माझं सगळं भाषण देवाच्या लक्षात आहे आणि मी माझं भाषण पूर्णपणे विसरलेलो आहे. म्हणजे जन्मापासून माणसाचा कार्यरत असलेला जो मेंदू आहे
तो नेमका भाषण करताना बंद पडतो. म्हणजे त्याला मी स्टेज फ्राईट किंवा व्यासपीठाची भीती असं म्हणतो. हा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा छोट्या छोट्या गटामध्ये बोलून आणि सातत्यानं प्रयत्न केला, सराव केला, अभ्यास केला, चिंतन केलं तर ह्या टप्प्यावरती मात करता येते. दुसरा टप्पा असा आहे की काही काही लोकांना थोडं थोडं बोलायला येतं, पण बोलायला उभं राहिले की मुद्दे विसरतात. तर ह्या दुसरा टप्पा जो आहे त्याला पूर्वतयारीशिवाय माणसाच्या नशिबात फजितीशिवाय दुसरं काही पडत नाही. हे सूत्र लक्षात घेऊन त्यावरती अभ्यास केला पाहिजे. कारण यशवंतराव चव्हाणांनी भाषणाची सोपी व्याख्या केलेली आहे. भाषण म्हणजे काय? तर एका माणसानं अनेक माणसांशी केलेलं संभाषण म्हणजे भाषण. तेव्हा हे संभाषण करताना तुमचा विषयाचा अभ्यास चांगला पाहिजे. त्या विषयावरती चिंतन केलं पाहिजे आणि योग्य हावभावासह तुम्ही प्रकट झालं पाहिजे. हे दुसऱ्या टप्प्यातलं सूत्र आहे. तिसऱ्या टप्प्यातले जे वक्ते आहेत त्यांची व्याख्यानं सगळीकडे होतात, सगळी भाषणं करत असतात, हशाटाळ्या त्यांना मिळत असतात. पण तरी त्यांच्याही भाषणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. थोडक्यात वक्तृत्वाच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही असला तरी वक्तृत्व या विषयाच्या तिन्ही टप्प्यावरती तुमचं बोलणं मध्यवर्तीत व्हावं यासाठी ह्या वक्तृत्व कार्यशाळांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. तेव्हा वक्तृत्व मित्र म्हणून आपल्या दोन भूमिका आहेत. एक म्हणजे जे वाचकप्रिय आणि सराव आणि व्यवहारामध्ये उपयोगी पडणारं हे वक्तृत्व नावाचं पुस्तक आपण लिहिलं आणि त्यानंतर वक्तृत्व कार्यशाळांचं सातत्यानं आपण आयोजन, नियोजन आणि संयोजन करतो आहे. ह्याला वावा तालुक्यामध्ये उत्तम प्रतिसाद आहे. या कार्यशाळांमधून शेकडो वक्ते सभा व्यासपीठ गाजवणारे तयार झालेले आहेत. तेव्हा आपल्यापैकी कुणाला या वक्तृत्व कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा वक्तृत्व या विषयावरती वक्तृत्व मित्र नावाचा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. हे देखील वक्तृत्व शिकण्याचं एक अनौपचारिक व्यासपीठच आहे. तेव्हा सगळ्यांनी या आपल्या वक्तृत्व पंढरीच्या दिशेनं चाललेल्या या वारीमध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला नम्र आवाहन.